बलिदान द्यायला आवडतं. ज्या मराठ्यांनी अफजल खान फाडला, ज्या मराठ्यांनी औरंगजेबाची कमान या हिंदुस्थानात खोदली, त्या मराठ्यांकडे लढण्याचं सामर्थ्य हे त्या बादशाला माहिती होतं. त्या करारानुसार असं ठरलं की हिंदुस्थानातला 4था हिस्सा हा मराठ्यांना दिला जाईल आणि त्या बदल्यात मराठ्यांनी दिल्लीचं आणि अखंड हिंदुस्थानाचं संरक्षण करायचं. कारण त्या दिल्लीच्या बादशाला माहितीये त्या हिंदुस्थानाचं दिल्लीचं संरक्षण करायचं असेल तर फक्त एकच बटालियन करू शकते, ती म्हणजे मराठा बटालियन, जी महाराजांच्या नावाने चालते, जी संभाजी राजांच्या नावाने चालते. मराठा साम्राज्य, ज्या साम्राज्याने अखंड हिंदुस्थानाला स्वतःचं हिराज्य गाजवलं. कायम प्रश्न पडतो आमच्या लोकांना की शिवबा कोणाला म्हणायचं. कायम लोक म्हणतात शिवबा कोणाला म्हणायचं. मला असं वाटतं की जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. कर्दन काही आम्हा मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. कर्दन काही आम्हा मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. अखंड हिंदुस्थानावरती आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. तुमचा आणि माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. बाप परंपरा कुठून आली होती? महाराजांना फक्त आपण म्हणत नाही. तुम्हाला माहिती आहे मागाची ब्रिगेड परराज्यातली लोक येऊन महाराजांना आदर्श मानतात. आमची लोक आमच्या राजाला आदर्शच मानत आहेत. म्हणजे त्यांचं इचवर आहे, त्या घाटवर जगाला आपण ओळखून त्या सांगायला आमच्या मराठ्यांचं तर आभार आहे. सांगायला फक्त आज आपण कमी करतोय. एक 12 वर्षाचं मुलगा बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात आलं 350 वर्षापूर्वी आल्याबरोबर ते एका सरदाराला भेटलं, एका शेतकऱ्याला भेटलं आणि म्हणलं असा कुणी माणूस आहे जो लोक कल्याणकारी काम करतो, जो उत्कृष्ट माणूस आहे, कुणी आहे असा? तो म्हणला एक माणूस आहे, एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. हे नाव ऐकले बरं का? ते 12 वर्षाचं पूर्ण म्हणलं ते शेतकऱ्याला एकदा मला त्या महाराजांना बघायचं आहे. कसा दिसतोय राजा, कसा फिरतोय राजा. त्या राजाचं नाव ऐकल्यावरती इथल्या गवताला सुद्धा भाले फुटतात आणि तलवारीला सुद्धा रक्त सळसळतं. कसा दिसतो तो राजा? माझा राजा स्वर्गातला इंद्रासारखा दिसतो. माझा राजा बघितल्यावरती तेज निहाळतं. एकदा मला भेटायचा, फक्त एकदा. कुठे भेटलो राजा? माझा राजा रायगडावरती भेटतो बरं का. कुठं आलो? रायगडाला बरं का. सह्याद्रीचा स्वर्ग म्हणजे रायगड. जा तिथं भेटेल बरं का तुला राजा. 12 वर्षाचं पोरग दगडात उडत रस्ता करत गेलं रायगडाच्या खाली गेल्यावरती त्याला भेटले महाराजांचे सेनापती. त्या सेनापतीला ते 12 वर्षाचं पोरग म्हटलं एकदा फक्त मला छत्रपती शिवरायांना बघायचं आहे. कसा दिसतोय राजा? एकदा बघायचं आहे. सेनापती म्हणजे काय करतो तो? काय नाही, गांगली तो कवी असतो, तो कवी आहे. मग शिवाजी महाराजांवरती एखादं सुंदर असं गांगलेलं असेल की नाही हो, ध्यानातच नाही राहिलं. एक काम कर, घराच्या खाली जा, महाराजांवरती एक सुंदर असं गाणं घे, मग मला भेटायला ये. मग मी तुला महाराजांकडे घेऊन जातो. पिये चायपेक्षा किटली गरम. कुठलीच गोष्ट 5च लोक राहल्याशिवाय. ते पोरग खाली गेलं, त्यानं महाराजांवरती सुंदर असं गाणं दिलं. ते आलं उत्कृष्ट सुंदर गाणं लिहिलंय. ऐकावं त्या पोरांनी ते गाणं ऐकवलं. ते गाणं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सेव आहे. ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकले. ते गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. ते गाणं पानिपतावरती सुद्धा गाजलं. पानिपतावरती मराठ्यांनी त्या गाण्याचा उच्चार केला. गाणे किती लोकांना माहिती आहे? ते गाणं ऐकल्यावरती त्या पोराला घेऊन महाराजांच्या समोर उभा केलं. सेनापती म्हणाले राजांना, राजे तुमच्यावरती उत्कृष्ट असे गाणं लिहिले, ऐकवा. राजा म्हणजे ऐकव. त्या 12 वर्षाच्या पोराला राजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू केलं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. पुढं पळायचं नाही. आजपर्यंत पुढं पळत आले म्हणून पाणी पुढं पळायचं नाही. आणि माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. ते 12 वर्षाचं पोरं गाणं म्हणायला लागलं.